मी तुम्हाला त्यातला एक किस्सा सांगेल. माननीय अजितदादा पवार साहेब आमदार होते, मंत्री नव्हते, काही नव्हते, पण या शिवगंगा खोऱ्याला पाणी मिळावं त्यासाठी न बोलवता ते त्या बैठकीला आले होते. न बोलवता त्यांना कुठलंही निमंत्रण नव्हतं. मी सांगतो तुम्हाला, या ठिकाणी विजयबापू शिवतरे होते, देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि आम्ही सगळे शिष्टमंडळ होतो. दादा त्या ठिकाणी वेळेत वेळ काढून तिथं आले. शिवगंगा खोऱ्याला पाणी मिळणार असेल तर ते द्या. फडणवीस साहेबांना त्यांनी त्यावेळेस तिथं विनंती केली आणि बोरवेल्ल्याचे त्यावेळेसचे आमदार होते, त्यांनी संमती दिली त्याला. आणि हा भागाला कुठलंही पुनर्वसन नसताना हवेली तालुक्यातल्या या भागाला गुंजवणीचं पाणी देण्याचं तांत्रिक मान्यता त्या बैठकीत झाली आणि ती आता पूर्णत्वाला आलेली आहे. त्या पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये याचा समावेश झाला आणि आज या शिवगंगा खोऱ्यातील सगळ्या गावांना पाणी येणार आहे. त्यामुळे शेती समृद्ध होणार आहे, उद्योग व्यवसाय या ठिकाणी समृद्ध होणार आहेत, त्याचे भरभराट होणार आहे आणि या ठिकाणच्या भूमिपुत्राला